जय हिंद मित्रांनो एकंदरीत जळगाव जिल्ह्याची कट ऑफ लिस्ट लागलेली आहे। हा फायनल लिस्ट लागलेली आहे लेखी आणि प्लस मैदानीची, परंतु हे अंदाजित आहे। अंदाजित म्हणजे जे मार्क मुलांना आलेले आहेत, ज्यानुसार जागा आहेत त्यानुसार एक अंदाजित फायनल कट ऑफ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये एनसीसी चे मार्क जर ऍड झाले, एनसीसी वाल्यांचे जर मार्क ऍड झाले तर कट ऑफ मध्ये 1 ते 3 मार्काचा फरक पडू शकतो। म्हणजे सुरुवातीलाच मी सांगतोय हा काय तुमचा फायनल कट ऑफ नाहीये, पण एक अंदाजित कट ऑफ याच्या आसपासच लागणार आहे। एनसीसी मुळे 1 ते 2 मार्काला किंवा 3 मार्काला फरक पडू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि तुम्ही या कट ऑफ मध्ये बसलात का ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल। आता आपण जर बघितलं सर्वसाधारण ओपन कास्ट जर बघितलं आपण, तर या ठिकाणी जे पुरुष उमेदवार आहे त्यांची 122 मार्काची टोटल ज्यांची असेल तो क्वालिफाईड झालेला आहे, तो सिलेक्ट झालेला आहे जळगाव पोलीस मध्ये। हे जळगावचं कट ऑफ आहे। त्याच्यानंतर महिला उमेदवार असेल तर 111 मार्क ज्या महिलांना असतील ओपन कास्ट मधून त्यांची फायनल सिलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। 111 मार्कावरती सुद्धा सेफ स्कोर आहे, तुम्ही या स्कोर वरती सुद्धा जॉईन होऊ शकता। एससी कास्ट जर आपण बघितली या ठिकाणी तर 114 मार्काची एससी कास्ट यांची मेरिट लागलेली आहे। 114 वाल्या एससी वाले सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता। महिलांचा जर विचार केला फक्त 102 मार्काची महिलांची मेरिट एससी कास्ट मधून लागू शकते आणि 102 मार्कावरती महिला या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात। एसीबीसी जर आपण बघितलं एकंदरीत तर 115 मार्क ज्या विद्यार्थ्याला आहेत तो सुद्धा या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो आणि तो सुद्धा यावर्षी पोलीस होऊ शकतो। महिलांचा जर विचार केला तर 104 मार्कावरती महिला सिलेक्शन होऊ शकते जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये। ओबीसी कास्ट जर आपण बघितलं एकंदरीत 119 मार्क ज्यांना ओबीसी कास्ट मध्ये आहे ते सुद्धा पुरुष उमेदवार सिलेक्ट होऊ शकतात 119 वाले। महिला उमेदवार 105 मार्काची या ठिकाणी मेरिट लागताना आपल्याला दिसणार आहे। आसपास इकडे तिकडे होणार। ओबीसी कास्ट 119 आणि 105। ईडब्ल्यूएस जर बघितलं आपण तर 116 मार्काला ईडब्ल्यूएस वाला मुलगा सिलेक्ट होऊ शकतो, पुरुष उमेदवार 116 मार्काला। महिला उमेदवार या ठिकाणी 2 अंकीय आकडे आपल्याला पाहायला मिळणार, फक्त 96 मार्कवाली महिला सुद्धा यावर्षी पोलीस होऊ शकते जळगाव जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर एनटीसीचं जर आपण बघितलं, ज्या विद्यार्थ्याला 116 मार्क आहेत तो यावर्षी सिलेक्ट होऊ शकतो एनटीसी मधून। आणि महिला उमेदवार जर असेल तर 105 मार्कवाली महिला सुद्धा सिलेक्ट होऊ शकते एनटीसी मधून जळगाव जिल्हा पोलीस भरती। एनटीडीचं जर आपण बघितलं तर 116 मार्कवाला एनटीडी वाला सुद्धा सिलेक्ट झालेला आहे आणि महिला उमेदवार असेल तर 102 मार्कावरती महिला उमेदवार सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट होताना आपल्याला दिसतंय एनटीडी मधून। एनटीबीचा जर विचार केला आपण तर 109 मार्कवाला सुद्धा पुरुष उमेदवार सिलेक्ट होऊ शकतो आणि महिला उमेदवार असेल तर 104 मार्कवाली महिला सुद्धा सिलेक्ट होऊ शकते। विजय ए जर आपण बघितलं तर 116 मार्काचा विजय वाला कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो आणि महिलांचं जर बघितलं आपण 105 मार्कावाली महिला सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात। म्हणजे अशा पद्धतीने जळगाव जिल्हा पोलीस भरतीचे कट ऑफ लिस्ट फायनल पडणार आहे। यामध्ये सेफ स्कोर जर आपण बघितलं, ज्या विद्यार्थ्यांची स्कोर 120 प्लस टोटल झालेली आहे ते 100% या ठिकाणी सिलेक्ट आहेत। कारण तुमचा आम्ही सुरुवातीलाच बोललो एनसीसी मुळे 2-3 मार्काचा फरक पडू शकतो, बाकी मेरिट काढलेले आहेत। महिला उमेदवार जे आहेत त्या महिला उमेदवार 105 मार्क ते 110 मार्क महिला उमेदवारांना आहे, त्यांनी पेढे वाटायला सुरुवात करायला काय हरकत नाही, कारण 105 ते 110 पर्यंत महिला उमेदवार यावर्षी सिलेक्ट आहेत जवळपास सर्व कॅटेगरी मधून। ओके, आणि जर ओबीसी एसीबीसी आणि एनटीचं जर आपण बघितलं, ज्या विद्यार्थ्यांना 115 पेक्षा जास्त मार्क आहेत ते सर्व विद्यार्थी पोलीस झालेले आहेत असं समजायला हरकत नाही, कारण त्यांना स्ट्रॉंग मेरिट एवढीच लागणार आहे। फक्त अनधिकृत मेरिट यायचं बाकी आहे, हे अंदाजित मेरिट काढलेलं आहे, यामध्ये कधी पण बदल होऊ शकतो मित्रांनो, या गोष्टीची काळजी घ्या। आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला फॉलो करायला विसरू नका। शिवाय मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन फ्रेश बॅच चालू केलेली आहे, कारण आगामी काळामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20,000 पेक्षा पोलीस भरती जास्त निघणार आहे। शिवाय वनरक्षकच्या सुद्धा जागा निघणार आहेत। या सर्वांमध्ये जर तुम्हाला कुठं ना कुठं सिलेक्ट व्हायचं आहे तर आतापासूनच तयारी करायला काय हरकत नाही।
बाकी तुमची इच्छा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.